नमस्कार, मी अरविंद देशमुख, प्रभाग क्रमांक 15 मधून या ठिकाणी निवडणूक लढवत आहे। माझ्यासोबत कलाई सिरसाळे, प्रकाशभाई बालानी, रेश्मा कुंदन काळे या निवडणूक लढवत असून माननीय नामदार गिरीशभाऊ महाजन, माननीय आमदार राजूभाऊ भोळे, मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वात जळगाव महानगरामध्ये 75च्या 75 जागा या भारतीय जनता पार्टी महायुतीच्या येणार आहेत। याकरता आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे अनमोल असं आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन आणि योगदान आहे। भाऊ, खरं तर काय प्रचाराचे मुद्दे घेऊन आपण जनतेसमोर जात आहात? खरं तर मोठ्या प्रमाणात विकास देखील झाला आहे, अजून काय मुद्दे आपण आम्ही आमच्या प्रभाग क्रमांक 15 बाबत बोलू इच्छितो। या ठिकाणी वॉटर मीटर गटर व्यतिरिक्त विकासाचं विजन घेऊन आम्ही या निवडणुकीमध्ये उभे आहोत। खरं म्हणजे प्रभाग क्रमांक 15 मध्ये आमचे सहकाऱ्यांनी जवळजवळ 70 ते 75% विकासाचे कामं म्हणजे गटारीचे कामं असतील, रस्त्याचे कामं असतील, हे सर्व कामं झालेले आहेत। 15-20% कामं जे ते अपूर्ण आहेत। मात्र त्या व्यतिरिक्त या ठिकाणी आपला जळगाव शहरातला जो यूथ आहे तो रोजगाराच्या शोधामध्ये पुण्यासारख्या शहरामध्ये जात आहे। मात्र या ठिकाणी विकास फक्त रस्त्यांचा आणि गटारीचा नव्हे तर या ठिकाणी रोजगार निर्मिती पण झाली पाहिजे, हा मुद्दा घेऊन तसंच आमच्या भगिनी आहेत, या भगिनींना बचत गटाच्या माध्यमातून असेल, लखपती योजनेच्या निधी योजनेच्या माध्यमातून असेल किंवा अन्य शासकीय योजना ज्या आहेत त्या महाराष्ट्र शासनाच्या लोककल्याणकारी योजना या जनतेपर्यंत घेऊन आम्ही जाणार आहोत। खरं तर अनेक लाडक्या बहिणींना तुम्ही भेटत आहात, त्यांच्याकडून कसा रिस्पॉन्स भेटतो आपल्याला? या प्रभागामध्ये सुमारे 11,000हून अधिक लाडक्या बहिणी आहेत। आतापर्यंत आमचा सुमारे 4,000हून अधिक लाडक्या बहिणींशी संपर्क झालेला आहे आणि मी तुम्हाला दाव्याने सांगेल की जळगाव जिल्ह्यामध्ये, जळगाव महानगरामध्ये लाडक्या बहिणींचा हा प्रतिसाद महायुतीला आहे। या ठिकाणी जितके आम्ही भगिनींना भेटलो त्यांना या सरकारवर देवाभरोवर विश्वास आहे आणि त्यामुळेच लाडक्या बहिणींचा मताचा टक्का हा 75%हून अधिक आमच्या सोबत असणार आहे।